माणसाला जगण्याचा कंटाळा येणे ही एक मानवी जीवनाची अशी अवस्था आहे जिथे रोजच्या आयुष्यातील तणाव, नैराश्य आणि अपयशामुळे जगण्याची इच्छा कमी होते. हे आयुष्यभर चालणारे नैराश्याचे चक्र असू शकते, पण यावर मात करणे शक्य आहे. आज मी तुम्हाला जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही असे 10 गोष्टी सांगणार आहेत. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. नंबर 1, माणूस खूप श्रीमंत झाला की माणुसकी सोडून देतो आणि कुत्री बाळगायला लागतो. त्यांना टॉमी, जिमी अशा गोंडस नाव देऊन कुशीत घेतो आणि त्यांचं लाड करतो. आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना आलिशान गाडीतून फिरायला घेऊन जातो. धार्मिक कार्यामध्ये रुची घेतो आणि दानधर्म करायला लागतो. नंबर 2, कुत्र कितीही प्रामाणिक असले तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना त्या कुत्र्यांना कळत नाहीत. तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला माणसाची गरज लागते, हे विसरू नका. नंबर 3, आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा. यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान काही नाही. गैरमार्गाने कमवलेला पैसा तुम्हाला कधीच सुख आणि समाधान देणार नाही. हे सत्य माहीत असूनही अनेक लोक पैसा कमवण्यासाठी वाईट मार्गाला जातात. नंबर 4, राहण्यापुरतं घर बांधा. खूप जास्त पैसा अडका, फ्लॅट, शेती यांच्या मागे लागू नका. आणि आता आपल्याला 1 किंवा 2च मुलं असतात, त्यामुळे फार काही कमवून ठेवण्याच्या मागे लागू नका. नंबर 5, गरजेपुरतं नक्की कमवा, परंतु आपली मुलं वाया जातील इतकी संपत्ती जमा करू नका. नाहीतर आयतं मिळालं की मुलं खूप उधळपट्टी करतात आणि वाईट मार्गाला लागतात. आपल्या मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर मेहनत करायला शिकवा. नंबर 6, जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमवून ठेवण्याची गरज भासणार नाही. आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमवून ठेवलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण मुलं चांगली असतील, कर्तृत्ववान असतील तर स्वतःच्या हिमतीवर कितीही आणि काहीही कमवतील. नंबर 7, जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्र राहत असाल तर दुःख, चिंता, संकटे कमी होतील. अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमीसुद्धा मिळेल. कोणतेही आजार मागे लागणार नाहीत. नंबर 8, आईवडिलांनी कोणताही भेदभाव न करता संपत्तीचं योग्य वाटप केलं तर सगळे खुश राहतील. हे वाटप सगळे आनंदात असताना केलं तर आयुष्यभर चांगले संबंध टिकून राहतील. कौटुंबिक वाद निर्माण होणार नाहीत. नंबर 9, बहुतेक कौटुंबिक वादविवाद हे संपत्तीच्या वाटपातून निर्माण होतात. नात्यामध्ये प्रेम आणि जिव्हाळा आयुष्यभर टिकून ठेवायचा असेल तर आईवडिलांनी मुलांमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. नंबर 10, चारचौघात आपल्या माणसांबद्दल कधीच वाईट बोलू नका. तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांना सांगू नका, अपमानित करू नका. तुमच्या अशा वागण्यामुळे तुमचीच माणसं दुखावली जातील आणि हळूहळू तुमच्यापासून दुरावली जातील. आपल्या माणसांचं मन जपायला शिका, कारण मनाला झालेली जखम कधीही भरून येत नाही. नंबर 11, घरच्या गोष्टी कधीच चव्हाट्यावर आणू नका. लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील. यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल. जर घराचा तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याचप्रमाणे वागा. म्हणतात ना की झाकली मूठ 1.25 लाखाची आणि उघडली तर ती कवडी मोलाची होते. नंबर 12, घरातील सर्वांनी मिळून एकत्र राहावं. जर एकत्र राहिला तर प्रत्येक समस्यावर उत्तर सापडेल. कठीण प्रसंगात एकमेकांची मदत होईल आणि त्यामुळेच घराची प्रगती होईल. एक काठी सहज तुटते, पण त्या काठीची मोळी बांधली तर ती तोडणं अशक्य असतं. नंबर 13, तुमच्या वडिलोपार्जितली संपत्तीवर कधीच डोळा ठेवू नका. त्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने कमवा. तुमचं कर्तृत्व सिद्ध करा. त्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि तुम्हाला मानसन्मान मिळेल. नंबर 14, बहिणीने भावाला समजून घेतलं पाहिजे. फक्त कायदा सांगतो म्हणून प्रॉपर्टीसाठी सख्या भावासोबत भांडत बसू नका. ज्या भावाला तुम्ही राखी बांधली त्या भावाच्या हातात बेडी पडेल
असं काही करू नका. नंबर 15, एकमेकाकडे अधूनमधून येणे जाणे चालू ठेवलं पाहिजे. तो माझ्याकडे का येत नाही, त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल किंवा नाही, तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल, असे प्रश्न मनात येऊन देऊ नका. कारण विचार करून माणूस खचतो आणि अनेक आजार आपल्या मागे लावून घेतो. नंबर 16, धनसंपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसं जोडायला शिका. नाती जपून ठेवा, कारण अडचणीच्या वेळी तुम्हाला ही नाती उपयोगी पडतील. काही वेळा जोडलेली नाती ही रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ ठरतात. नंबर 17, शक्यतो श्रीमंताच्या घरी जाणं टाळावं, कारण तुम्ही सहज म्हणून जाता, परंतु त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी मदत मागायला आला आहात. तुम्हाला त्यांच्याकडून कसल्या तरी मदतीची गरज आहे असं त्यांना वाटतं. नंबर 18, बहिणीकडे भावाने अधूनमधून येणं जाणं चालू ठेवा. बहिणीला घरी बोलवत जा आणि बहिणीला सुद्धा मान द्यायला शिका. साऱ्यांची मनं जपा, म्हणजे ही माणसं तुम्हाला जपतील. यामुळे तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल. गोळ्या औषधं कमी होतील आणि दीर्घ आयुष्य मिळण्याची हमी देखील मिळेल. नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील. गोळ्या औषधं, दवाखाना, कोर्ट कचेरी मागे लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळा येऊन जाईल. तर तुम्हाला हा छोटासा पण माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.